समाजामध्ये जगताना तृतीयपंथीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सामाजिक बहिष्कार, भेदभाव, कौटुंबिक नकार आदी समस्यांचा समावेश आहे. तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावं यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात तृतीयपंथीय कल्याण हक्क संरक्षण समिती, ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समिती तसेच हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांच्या पुनर्वसन अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. त्याचाच भाग म्हणून पिंक रिक्षा तृतीयपंथीयांना चालवण्यासाठी देण्याबाबतची बाब विचाराधीन आहे. आगामी बैठकीपर्यंत उर्वरित तृतीयपंथीयांना रेशन व मतदान कार्ड देण्याबाबत संबंधित विभागाने कारवाई करावी. या कामी स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं. यावेळी जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, महिला बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक गट विकास अधिकारी जिल्हा परिषद अविनाश मेसराप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, दीपा शिपूरकर आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम